ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांची तडकाफडकी बदली करण्यात आली। आणेराव यांच्याऐवजी आता विष्णू मुरकुटेंची परभणीचे जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली। 25 एप्रिलला शिवसेना भवनात परभणी लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक पार पडली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत खासदार संजय जाधव त्यासोबत त्यांचे काही समर्थक अनुपस्थित होते। त्यामध्ये गंगाप्रसाद आणेराव यांचीही अनुपस्थिती पाहायला मिळाली। त्यानंतर त्यांची बदली केल्याची चर्चा आहे। गेल्या काही दिवसांपासून संजय जाधव यांची पक्षात चलबिचल सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती। त्यांचं तसं वक्तव्यही समोर आलं। त्यामुळे जिल्हा प्रमुखपदी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करून ठाकरेंनी जाधव यांना पहिला धक्का दिल्याची चर्चा परभणीच्या वर्तुळात सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव हे पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना सातत्यानं उधाण येते। विशेष म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला देखील संजय जाधव हे गैरहजर राहिले होते। तर त्यांनी केलेल्या एका विधानानं चर्चांना उधाण आलं। आपल्याला पक्षासोबत प्रतारणा करायची नाही, पण दुसरीकडे उद्याची परिस्थिती काय निर्माण होईल हे आज सांगू शकत नाही, असं जाधवांनी म्हटलं। त्यांच्याशी यानंतर चर्चा करू अशी प्रतिक्रिया यावर खासदार संजय राऊतांनी दिली आहे। आजही आदर करतो, कालही करीत होतो, उद्याही करणार। त्याच्यामुळे मी मोठा झालो। त्यांच्याशी प्रतारणा मी कधी केली नाही आणि करायची मानसिकता सुद्धा नाही। परंतु शेवटी परिस्थिती काय काय निर्माण होईल ती उद्याची आज नाही सांगू शकणार, म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह टाकून सोडतो। शेवटी राजकारण आता समाजकारणावर अवलंबून राहिलेलं नाही, आर्थिक निकषावर राजकारणाला मोठं आता बळ मिळालेलं आहे। महत्त्वाचे विधान आहे असं मी मानतच नाही। संजय बंडू जाधव हे त्यांची जी कीर्ती आहे ती एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अनेक खासदारांचं म्हणणं पडलं की आम्ही मरतो, राबतो, कष्ट करतो, पण शेवटी ऐन निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पाडला जातो त्यात मतदार वाहून जातात। ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी। जे आमच्या पक्षातून निवडून आले नाही त्यांना निधी द्यायचा नाही विकासाचा, हा राज्याच्या जनतेवर आणि त्या लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांवरचा हा अन्याय आहे। आणि यानंतर आपण महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा टॉप 20।